Hi guys, we are back with a topic random motion. Random motion is a type of non-linear motion. तर non-linear motion म्हणजे काय आपण बघितलं होतं. आता आपण स्टडी करणार आहोत random motion. So let's start. What is a random motion? Random motion म्हणजे काय? Irregular motion of body in which the direction is not fixed is called random motion. Irregular motion म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची इरेग्युलर मोशन आहे जिची डायरेक्शन काही फिक्स नाही आहे. इरेग्युलर मोशन ऑफ बॉडी इन विच डायरेक्शन इज नॉट फिक्स म्हणजे ती बॉडी कुठल्याही डायरेक्शनला, डायरेक्शन इज नॉट नेसेसरी, डायरेक्शन इज नॉट फिक्स, ती कुठल्याही डायरेक्शनला मूव करू शकते, मोशन करू शकते. अशा ऑब्जेक्टच्या मोशनला आपण म्हणणार आहोत रँडम मोशन. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ बटरफ्लाय. बघा बटरफ्लायची मोशन. आता आपण लिनियर मोशन बघितलं, नॉन लिनियर मोशन पण बघितलं. रँडम मोशन म्हणजे काय? बटरफ्लाय याचं एक्झाम्पल आहे बटरफ्लायची मोशन. बटरफ्लाय कुठून कुठेही मोशन करू शकते, मूव करू शकते. सपोज हे बटरफ्लाय, त्याचे डायरेक्शन कुठे फिक्स नाही, त्याला पाहिजे तिकडे तो मूव करू शकतो. सो मोशन ऑफ बटरफ्लाय इज ॲन एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन. नेक्स्ट मोशन ऑफ बॉल. जेव्हा तुम्ही हॉकी स्टिकने बॉलला मूव करता तेव्हा तो बॉल कुठेही मूव करू शकतो आहे. त्याची डायरेक्शन फिक्स आहे का? नाही. म्हणजे त्या बॉलची जी मोशन असेल ती कुठली असेल? रँडम मोशन. सो दिस इज अ रँडम मोशन. सो फर्स्ट क्वेश्चन फॉर दी होमवर्क इज व्हॉट इज अ रँडम मोशन. रँडम मोशन म्हणजे काय? रँडम मोशन म्हणजे काय? तर इरेग्युलर मोशन ऑफ अ बॉडी. बॉडीची इरेग्युलर मोशन इन विच द डायरेक्शन इज नॉट फिक्स. त्या बॉडीची इरेग्युलर मोशन आणि तिची डायरेक्शन फिक्स्ड नसणारे, ती कुठेही मूव करू शकते, तिला पाहिजे तिकडे. दिस इज अ रँडम मोशन. आता आपण रँडम मोशनचे काही एक्झाम्पल बघूया. फर्स्ट क्वेश्चन तर मी दिला आहे, रँडम मोशन म्हणजे काय? सी मोशन ऑफ गॅस मॉलिक्युल्स. बघा हा एक बॉक्स आहे. आता सी देर इज अ वन बॉक्स अँड सम गॅस मॉलिक्यूल इनसाइड द बॉक्स. सपोज हा एक गॅस बॉक्समध्ये काही गॅस मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे. आता हे गॅस मॉलिक्युल्सची डायरेक्शन कशी असेल? रँडमली, इरेग्युलरली, कुठेही, नॉट फिक्स डायरेक्शन. आता हा मॉलिक्यूल इकडे मूव करू शकतो या डायरेक्शनला, इन दिस डायरेक्शन. हा मॉलिक्यूल इकडे. बघा प्रत्येक गॅस मॉलिक्यूलची डायरेक्शन चेंज आहे, म्हणजे फिक्स्ड नाही आहे. कुठल्याच गॅस मॉलिक्यूलची डायरेक्शन सेम नाही आहे, फिक्स नाही आहे, स्ट्रेट लाईनमध्ये नाही आहे, इरेग्युलर मोशन आहे त्यांची. म्हणून या गॅस मॉलिक्यूलची डायरेक्शन कुठली झाली? रँडम मोशन. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. मोशन ऑफ फ्लाय और बर्ड्स. मोशन ऑफ फ्लाइंग बर्ड्स. मोशन ऑफ फ्लाइंग बर्ड्स. आता बर्ड्स जर बघितले तर बर्ड्स कधी एका स्ट्रेट लाईनमध्ये मूव करत नाही. म्हणजे बर्ड्सची मोशन कुठली? रँडम, लिनियर मोशन तर नाहीच आहे, कारण बर्ड्स स्ट्रेट लाईनमध्ये कधीही मूव करत नाही. म्हणजे त्या बर्ड्सची मोशन कुठली झाली? नॉन लिनियर मोशन, म्हणजेच रँडम मोशन झाली. रँडमली ते कुठेही मूव करू शकतात, डायरेक्शन इज नॉट नेसेसरी. बघा हा बर्ड इकडे मूव करतोय, हा बर्ड इकडे मूव करतोय, या बर्डची ही डायरेक्शन आहे, हा बर्ड अशी डायरेक्शन म्हणजे मूव करून आला आहे, मुवमेंट करून आला आहे. प्रत्येक बर्डची डायरेक्शन डिफरंट आहे, डायरेक्शन इज नॉट फिक्स. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ नॉन लिनियर मोशन. सो सेकंड क्वेश्चन फॉर दी होमवर्क इज व्हॉट आर दी एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन इन युअर डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफमधले तुम्हाला रँडम मोशनचे काही एक्झाम्पल्स एक्सप्लेन करायचे. तुम्ही हे पण एक्सप्लेन करू शकतायत आणि दुसरे पण तुम्हाला जे अजून माहीत आहेत ते पण एक्सप्लेन करू शकतायत. सी नेक्स्ट हम बुकमधलं एक्झाम्पल यूज करूयात. आता दिस सेम एक्झाम्पल मोशन ऑफ बटरफ्लाय. बटरफ्लाय कुठे पण मूव करू शकते, म्हणजे मोशन ऑफ बटरफ्लाय इज अन एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन. सी देर इज अनदर पिक्चर or the another example of random motion, the motion of ball. हा जो बॉय दिसतोय तो त्या बॉलला कुठेही मूव करू शकतोय. म्हणजे त्याने किक केलं तर त्या बॉलची डायरेक्शन काय असेल? इरेग्युलर,
म्हणजे डायरेक्शन इज नॉट फिक्स्ड, तो कुठेही मूव्ह करू शकते. म्हणजे त्या मोशनची, त्या बॉलची मोशन कुठली झाली? रँडम मोशन. सो मोशन ऑफ बॉल इज ॲन एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन. तर रँडम मोशन म्हणजे काय होतं? द मोशन दॅट चेंजेस इज डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली. तो त्याचे डायरेक्शन आणि स्पीड कंटिन्युअसली चेंज करतो, त्याला आपण म्हणतो रँडम मोशन. सो दीज आर द सम एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन. इथे पण दिले बघा, बटरफ्लाय कॉन्स्टंटली फ्लायज फ्रॉम वन फ्लावर टू अनदर. देर इज नो डेफिनेट डायरेक्शन टू इट्स मोशन. बटरफ्लाय रँडमली काय करू शकतं? एका फ्लावर्सवरनं दुसऱ्या फ्लावर्सवर मूव्ह करू शकतो आहे. म्हणजे त्याची डायरेक्शन फिक्स नाही आहे. इरेग्युलरली और रँडमली तो कुठेही मूव्ह करू शकतो आहे. म्हणून त्या बटरफ्लायची मोशन झाली रँडम मोशन. द मोशन ऑफ प्लेयर्स इन गेम ऑफ फुटबॉल. प्लेयर्सची डायरेक्शन, प्लेयर्स कुठेही मूव्ह करू शकतात फुटबॉलच्या गेममधले. त्या प्लेयर्सची डायरेक्शन पण कुठली झाली? रँडमली ते कुठेही मूव्ह करू शकतात. डायरेक्शन इज नॉट फिक्स. सो दिस इज अ मोशन ऑफ प्लेयर्स इन अ फुटबॉल गेम इज अन एक्झाम्पल ऑफ रँडम मोशन.